मस्तपैकी नट्टापट्टा झालेला आहे. मस्तपैकी चौकात जायचं, पोरांच्याबरोबर गप्पा मारायच्या, बायकोला काय सांगायचं नाही. कसं होतं जेवणाचं? फर्स्ट क्लास. आणि त्यात काय आज महाप्रसाद, भात गरगरीत. ते नव्हे, मी केलेली भाजी कशी होती? महाप्रसाद लय भारी होता, अप्रतिम महाप्रसाद होता. मी भाजी विचारायला. अरे पण जे जेवण चांगलं झालं त्याचं कौतुक झालं पाहिजे ना. मस्त होता महाप्रसाद. हॅलो. देवाच्या प्रसादाला चव असतो. मग हॅलो, जरा जाऊन येतो बाहेर. सारखं सारखं काय काम असतं हो तुमचं? बसा की जरा चार घटका, जरा बायको बरोबर गप्पा मारत बसावं, बोलावं, जरा छान प्रेमाच्या छान गोष्टी बोलाव्यात. 9:30 वाजले, मित्र वाट बघत असतील. तेवढंच जरा चौकात जायचं, तेवढंच एक 15-20 मिनटं बसायचं. तुला माहीत आहे मी लगेच येते की. पण आहे ना मी आता, कोण आहे का? पोरं पण नाही आहे तिथं. जरा बोलावं घटकाभर, छान प्रेमाच्या तुझ्या संग काय गोष्टी बोलायचं बोलाव्यात. आता? आई म्हणजे काय? अरे मित्र थांबल्यात ग तुझी, जरा बोल, दिवसभराच्या काय गप्पा. रोजच आहे तुमचं मित्रांचं? अगं मग तू बी रोज घरात आहेसच की. सकाळी उठल्या तुझं तोंड बघायचं आहे की. उठल्यावर बघता हो, पण दिवसभर असता का घरामध्ये? ते काय नाही. रात्री झोपताना तुझं तोंड बघून झोपायचं आहे आणि उठल्यावर बी तुझं तोंड बघून उठायचं आहे. म्हणजे काय? लकीच आहे ना ते तुमच्यासाठी. आणि काय असतं तिथं तुमचं काम? अरे मित्र इकडच्या तिकडच्या 4 गप्पा गोष्टी, काही व्यवहाराच्या गोष्टी असतात, काही ज्ञान मिळतं, अगदी प्रेमळ वातावरण जाते. दिवसभराचा असा जो काही तगादा असतो, जो काही त्रास असतो, त्या सगळ्या त्रासाला तिथं पूर्ण विराम मिळून जाते. मग तेच बायकोबरोबर शेअर करा, बायकोबरोबर मनातल्या गोष्टी शेअर कराव्यात. मी सुद्धा करते की तुमचं. तगाद्याला पूर्ण विराम द्यायचा आहे, स्वल्प विराम नाही द्यायचा. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय काय? आपण गप्पा मारतोयच ग, म्हणजे ते स्वल्प विराम झालं. परत पुढं आहे ना, तिथं कसं एकदा जाऊन आलं की झालं, त्यांच्या गप्पा गोष्टी संपल्या. जाऊन येतं की. काय जाऊन येतो ते काय नाही. तुम्ही आज ठरवा, तुम्हाला मित्र का बायको, काय ते ठरवा. मित्र. काय वाट बघायलात ग, जाऊन येतो ग. तुम्ही ना डबल मिनिंग मध्ये बोलू नका, कळलं? डबल मिनिंग काय बोललो आता यात? मी काय, तुला काय वाटलं मी मित्र असं म्हणेन? बायको आहेस तू माझी, अर्धांगिनी आहेस तू माझी. एवढंच प्रेम उत्तू झालं तर लग्न कशाला करायचं? बसायचं ना त्या मित्रांबरोबर संन्यास घेऊन. आता बघ, स्वतःच्या पायावरती मारून घेतलेली कुऱ्हाडीचं सारखं काय तिथे चर्चा करायचं? होय होय, म्हणूनच लवकर लग्न केलं असं वाटतं. आणि ते पण मी पहिली पसंत, पहिली मुलगी बघितलेली मी, आणि त्यातच पसंत. बघ, माणसानं झालेल्या चुका वारंवार काढू नये. तेच तर मीच वेडी आहे, काढत बसते झालेल्या चुका सारखं सारखं. ते काय नाही, जायचं. तुझ्या आयुष्याचं कल्याण झालं हे काय, म्हणजे तुला काय भगवना झालंय का काय? हा, कसलं कल्याण हो? बायकोला वाटतं की नाही 4 गोष्टी शेअर कराव्या, जरा कुठेतरी बाहेर जावं असं म्हणा. मग 4 मेसेज तू व्हॉट्सअपला पाठव, मी शेअर करतो. मेसेजचं काय? मनातल्या गोष्टी. मनातल्या गोष्टी बघ, मनातल्या गोष्टी आई वडिलांसमोर सुद्धा कधी बाहेर येत नाहीत, आणि बायकोसमोर सुद्धा कधी बाहेर येत नाहीत. त्या बाहेर येतात मित्रांच्या सानिध्यातच. काही नाही, तसं काही नाही आहे. तुमचं जेव्हा सुख असेल, वाईट गोष्टी असतील, वाईट प्रसंग, सुखाचे प्रसंग, सुखाच्या तेव्हा प्रसंगात बायको असते होय, साथीदार. सुखाच्या प्रसंगात तूच आहेस ग. खरं दुःखाच्या म्हणजे काय? प्रसंगामध्ये माझे मित्र मला किती साथ देतात. बघू हा, बघू. माझे किती प्रॉब्लेम मध्ये क्रिएट झाले. कोण होतं माझ्या बरोबर सांग बरं सोबतीला? मित्रच होते. असं नाही, मित्र हे वेगळं, बायको ही वेगळी, तू पण अर्धांगिनी आहेस. पण मित्र पण माझ्या जीवनात माझ्या लहानपणापासून माझ्या मरणापर्यंत शेवटला असणार आहेत. आता मेल्यावर खांदा द्यायला तू येणार आहेस? उत्तर दे, येणार आहेस? असली उत्तर वाईट दे, गोष्टी बोलू नये आपण. उत्तर दे, येणार आहेस? तू खांदा देणार आहेस? देणार असले आहेस? वाईट विचार करत नाही. मी मेल्यावर माझ्या चितेला आग देणार आहेस? हा,
काय वाटेल ते बोलता तुम्ही तर, असं बोलू नये. हे माझे मित्र करू शकतात. आम्ही असल्या वाईट गोष्टी विचारच करत नाही. मी गोव्याच्या बीचवर गेल्यावर मला हातामध्ये एखादा बिअरचा टीन आणून देणार आहेस? नाही, माझे मित्र मला देऊ शकतात. तेच वाईट गोष्टींमध्येच मित्र तुमची साथ देणार. ही असं काय? वाईट गोष्ट आहे हे सुद्धा समजून सांगणार नाहीत. हा, असं नाही का, एक उदाहरण दिलं तुला. माझे मित्र असे कोण बेवडी नाहीत, आम्ही सगळे सज्जन आहोत. हो. तुला कधी असं जाणवलंय का आपला नवरा घरात दारू पिऊन आलाय? नाही जाणवणार का? अरे तू मुळातच तुझा नवरा इतका स्टँडर्ड आहे. तरी नशीब खोटं बोलायची हिंमत होत नाही तुमची माझ्या समोर. मी नाहीतर तुमचं खोटं लगेच पकडू शकते मी. अरे मी सत्य मार्गावर चालणारा पुरुष आहे. तसंच असावं माणसाने, सरळ साधं आणि सज्जन. येतच नाही आपल्याला खोटं बोलायला. खांड्याचं सुद्धा व्यसन नसावं एखाद्या माणसाला. अशीच मुलं सगळ्यांना आवडतात, सुसंस्कारी सगळं. अरे पण आता मित्रांच्यात गप्पा गोष्टी करायला जाण्यात पण काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला बायकांचा? मला काय कळत नाही. गप्पा गोष्टी करा पण संगतीला चांगले मित्र धरा. मग माझे मित्र किती स्टँडर्ड मित्रांची आहेत? असावी. माझे मित्र किती स्टँडर्ड आहेत? माझा मित्र गरीब असतील, श्रीमंत असतील, सगळे आहेत त्याच्यामध्ये, पण एक सुद्धा चुकीच्या कामामध्ये साथ देणारा मित्र नाही माझा. हो, एकही मित्र तुमचा म्हणत नाही बरं चल आपण बायकांना घेऊन छान फॅमिली ट्रिप करूया म्हणून. जाता नुसते मित्र हुंदडायला. काय तर म्हणे आज काय क्रिकेटच, काय तर म्हणे आज काय आमचं वाढदिवसाचं सेलिब्रेशन. आता मग तिथं अरे कसं असते, एखाद्या सेलिब्रेशनमध्ये शांतता, डान्स, डॉल्बी, DJ, आमचा दंगा धिंगाणा, ह्यामध्ये व्यत्यय आणणारी बायकोला आम्ही कशाला सोबत घेऊन जाऊ? आम्ही म्हणजे नाही मी काय म्हणाले बघ, तू व्यत्यय नव्ह ग एखाद्या गोष्टी. आता तुम्हाला नेलं तर कसं होतंय, तिथं बाकीचे लोक येत असतात, मग कोणतं काय तर बोललं केलं गेलं असं तसं. ह्या तर बऱ्याच गोष्टींचा प्रॉब्लेम असतो, त्यामुळे आम्ही शक्यतो टाळतोय. बरं मी काय म्हणते बघ, आता फक्त मित्रांची गप्पा मारायला चालले, जाऊ का नको? जा सारखं यायलाच लागलेत मेसेजेस. जा बघ किती माझ्या जीवाभावाचे मित्र आहेत. तर पण नाही, त्या मित्रांना सांगून ठेवायचं. जी कोणी मित्र आहेत ना त्यांना म्हणायचं पोरं बाळं फॅमिली बरोबर छानशी ट्रिप काढायचे. असं असेल ट्रिपचं ठरवायचं असेल तर जावा आणि तिथं ट्रिपचं ठरवा आणि या. एवढंच आहे ना? कंटाळा आलाय, जा न्यायचं. सकाळी उठल्या आपण गाडीला केक मारून फिरायला जायचं. गोव्याला गाडीला किक मारून फिरायला जायचं म्हटलं, मग गाडीला स्टार्टर मारून जायचं म्हटलं नाही. गाडीवरनं म्हणजे गावातल्या गावात जायचं, इकडे तिकडे फेरी मारायची आणि मग यायचं. ह्याला म्हणतात गाडीला किक मारणे. गोव्याचं म्हणतेय प्लॅनिंग. गोव्यात जाऊन तू काय करणार? तुला दारू पितेस? सगळं ओपन झालंय. अहो वाईट गोष्टीच कसं म्हणत गोव्यात दारू प्यायला जातात लोक, कशिनोला जातात लोक. हा बघ तुला जायचं ना मस्तपैकी ज्योतिबा डोंगरावर जाऊ, देवदर्शन करू, तिथनं अंबाबाईला जाऊ. चांगल्या गोष्टी उघडल्या नाहीत, वाईट गोष्टी सगळ्या चालू झाल्या. असं का बरं? गोष्टी चालू झाल्या म्हणून. कारण चांगल्या गोष्टीला नेहमी वेळ लागत असतो. बघण्याचा दृष्टिकोन बदला. गोव्यामध्ये खूप छान एन्जॉय करण्यासारखं आहे, राईड्स आहेत, सी मस्तपैकी छान. आता हे बघितलेच काय, समुद्र बिमुद्र, कमी दाबाचा पट्टा, जास्त दाबाचा पट्टा, समुद्र किनाऱ्यावरती चालू आहे. कुठं तुला वाहून गेलं मी एकटा माझ्या आयुष्यामध्ये कसा जगू? मग तुमच्या मित्रांना कसा जगू मी एकटा माझ्या आयुष्यामध्ये? तुझ्या सोबत जगण्यात जो आनंद आहे मला तो माझा बाहेर कुठेच मिळणार नाही. इतकं प्रेम करतोय मी तुझ्यावर, आणि मला फक्त माझ्या मित्रांना भेटायला जायला टाळाल नाही. हो जा, पण मी काय म्हणतेय, बस जा म्हटलीस ना, बस. बघ माझ्या चेहऱ्यावरती किती आनंद आहे बघ. हे शिकवले वाटतं तुमच्या मित्रांनी, बायकोला बोलून द्यायचं नाही. अरे सगळं मित्र असं नाही शिकवत. काही मित्र गळा पण काही मित्र गोळा करून सगळ्या बायका पोरांना एकत्र करून जेवणाचं नियोजन करायचं पण नियोजन सांगतात. पण आता कोरोनामुळे हे 7-8 महिन्यात झालं नाही, एकत्र आलं नाही. आता आम्ही मित्र तर जेवायला कुठं गेलो नाही. 4-5 वेळा फक्त आमच्या मळ्यात तेवढी पार्टी केली आम्ही, तेवढंच की ग. जाऊ करा, तुमच्या मित्रांच्या बायका आहेत ना त्यांना माझी गाठ भेट करून द्या. आई मग भेटलाच की तू सगळ्यांनी. आता काय राहिले, कोणाची भेटायची राहिले? सगळ्यांची भेटल्यास नाही म्हणजे आम्ही पण ठरवतो ना की कसं. तुम्ही पण जावा. नाही तुम्ही पण जावा. परत मेसेज यायला लागलाय.
वाट बघत असेल की बिचारी जा, माझ्याशिवाय पण माझ्याशिवाय काय पाणी पित नाहीत ग. जा, माहितीये बघ त्या माझ्या पाणीच रोम्याला पिताना नेमकं. माझ्या रोम्याला सुद्धा दया आली ग माझ्यावर. बघ जाऊ. तो पण म्हणत असेल लावून देऊ नका मालकाला. नाही बघ ते किवळाले ग इवळाले बघ. जा, लवकर या असं गेलो आणि असं आलो. आणि ट्रिपचं प्लॅनिंग कर. गोवा नाहीतर मस्त 8 दिवस हैदराबाद रामोजी फिल्म. ऐक ते बुकाले मी जातो फास्ट आणि लगेच येतो. त्याला फिरवायला पाहिजे परत. जाऊ. हा जातो लवकर. बघतेच आज